Hello student, today we start the next properties of air. Pressure of air decreases when its velocity increases, while the pressure of air increases when its velocity decreases. हवेचा दाब जर कमी झाला तर त्याचा वेग वाढतो आणि हवेचा दाब जर वाढला तर त्याचा वेग कमी होतो. हे जे प्रिन्सिपल आहे हे डॅनियल बर्नौली या स्वीडिश सायंटिस्टने मांडले. डॅनियल बर्नौली born on 8 February 17 and died in March 17, 1782. He is a Swedish scientist. To prove this, we see one experiment. Air flows rapidly from higher pressure to the lower pressure. म्हणजे हवा जी आहे ती हायर प्रेशरकडून लोअर प्रेशरकडे फ्लो होत असते. यासाठी आपण एक एक्सपेरिमेंट बघूया. वी टेक सम वॉटर इन अ प्लास्टिक कप अँड होल्ड अ स्ट्रॉ अपराइट टू इट. होल्ड a small piece of another straw near the upper end of the first straw and perpendicularly to that straw. म्हणजे एक स्ट्रॉ जो आहे तो या भांड्यात पाणी घेऊन एका ग्लासमध्ये थोडं पाणी घ्यायचं, त्यात एक स्ट्रॉ उभा ठेवायचा आणि दुसरा स्ट्रॉ आडवा पकडायचा आणि त्यातून आपल्याला एअर ब्लो करायची आहे. When we blow air through the straw, the air at its open end is pushed away and hence the pressure of air that opening goes down. जेव्हा आपण या स्ट्रॉमधून एअर ब्लो करू तेव्हा तुम्हाला इथे पाण्याचे फवारे बाहेर येताना दिसतील. मग असं का झालं? बिकॉज द वॉटर इन द कप इज पुश फ्रॉम वेअर द प्रेशर इज हायर टू वेअर इट इज लोअर. कारण या कपमध्ये जे पाणी आहे ते पाणी काय करतं, हायर प्रेशरकडून लोअर प्रेशरकडे जातं. दॅट इज इन द अपवर्ड डायरेक्शन. द वॉटर कम्स आउट इन द फॉर्म ऑफ फाउंटेन and more forcefully you blow the higher will be the fountain. जर तुम्ही जास्तच फोर्सफुली ब्लो केली एअर तर त्यातून तुम्हाला फाउंटेन इकडे बाहेर पडल्यासारखी म्हणजे जास्तीत जास्त प्रमाणात पाणी जे फवाऱ्यासारखं बाहेर पडताना दिसेल. या एक्सपेरिमेंटवरून आपण हे प्रूव्ह करू शकतो दॅट एअर फ्लोज रॅपिडली फ्रॉम हायर प्रेशर टू द लोअर प्रेशर. We take some ice cube in the glass. We see that water collect on the outer surface of the glass. आपण एका काचेच्या ग्लासमध्ये थोडे आईस क्यूब्स घेतले तर थोड्या वेळात आपल्याला त्या ग्लासच्या आउटर सरफेसवरती पाण्याचे थेंब साचलेले दिसतात. Why? Because due to the ice cube in the glass, the air surrounding the glass cool down. As the water vapor in this air cool down, and it condense and get transferred into the water. That's why we see the water collect on the outer surface of the glass. आपण जर बघितलं तर आपल्याला ग्लासच्या बाहेरच्या भागावर पाणी साचलेलं दिसतं. का दिसतं? कारण सराउंडिंगची जी एअर आहे ती काय करते, एअर सराउंडिंग द ग्लास कूल डाऊन अँड द वॉटर वेपर इन द एअर कूल डाऊन. सराउंडिंगमधली जी वॉटर वेपर आहे ती एकदम थंड होते आणि थंड झाल्यामुळे त्याचं पाण्यात ट्रान्सपरेशन होतं. इट गेट ट्रान्सफर्ड इन टू द वॉटर अँड दॅट्स वाय वी सी द वॉटर ड्रॉपलेट कलेक्ट ऑन द आउटर सरफेस ऑफ द ग्लास. द लेवल ऑफ ह्युमिडिटी इज डिफरंट ऑन डिफरंट प्लेसेस. ह्युमिडिटी लेवल जी आहे ही प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी असते. द लेवल ऑफ ह्युमिडिटी ऑफ एअर डिटरमाइंड बाय इट्स कॅपॅसिटी टू होल्ड वॉटर वेपर. ह्युमिडिटीवर वॉटर वेपर होल्ड करून ठेवण्याची कॅपॅसिटी जी असते ती डिपेंड असते. ड्युरिंग द नाईट वेन द टेम्परेचर ऑफ द एअर इज लो द कॅपॅसिटी टू होल्ड वॉटर वेपर इज लेस. नाईट टाईमला किंवा पहाटेच्या वेळी किंवा रात्रीच्या वेळी टेम्परेचर एकदम लो असतं. दॅट्स वाय the capacity to hold water vapor is less. वॉटर वेपर होल्ड करण्याची जी कॅपॅसिटी आहे ती सुद्धा कमी असते. अँड दॅट्स वाय वी सी द ड्रॉपलेट्स कलेक्ट ऑन द सम आर्टिकल्स अँड वी कॉल देम ड्यू ड्रॉप.
म्हणून आपल्याला हिवाळ्याच्या दिवसामध्ये सकाळी सकाळी झाडांच्या पानावरती किंवा गाडीच्या काचेवरती पाण्याचे थेंब साचलेले दिसतात, ज्याला आपण दवबिंदू असं म्हणतो. आणि ते कशामुळे येतात? कारण रात्रीच्या वेळेला किंवा पहाटेच्या वेळेला टेम्परेचर कमी असल्यामुळे वातावरणामधली वॉटर वेपर होल्ड करून ठेवण्याची जी कॅपॅसिटी आहे ती कमी असते, अँड दॅट्स वाय इट गेट ट्रान्सफर्ड इन टू द वॉटर अँड वी सी द ड्रॉपलेट्स. इन समर टाईम म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये काय असतं की टेम्परेचर हाय असल्यामुळे द कॅपॅसिटी ऑफ एअर टू होल्ड मॉइश्चर इज इन्क्रीज. टेम्परेचर जास्त असल्यामुळे आपल्याला ड्रायनेस जाणवतो आणि मॉइश्चर जो आहे तो सुद्धा कसा असतो, कमी असतो कम्पेअर्ड टू इन अ मान्सून सीझन. म्हणजे मान्सूनपेक्षा समर सीझनमध्ये टेम्परेचर हे हाय असल्यामुळे आपल्याला ह्युमिडिटी कमी जाणवते आणि ड्रायनेस जास्त जाणवतो. द प्रॉपरेशन ऑफ वॉटर व्हेपर इन द एअर इज हाय ड्युरिंग द मान्सून अँड इन द कोस्टल एरिया. दिस इज द नेक्स्ट इज स्कॅटरिंग ऑफ लाईट. Air is a mixture of very fine particles of some gases, dust, smoke and moisture. When rays of light fall on these minute particles spread the light in all directions. And this natural phenomenon is called scattering of light. Scattering of light means when air is a mixture of different gases, dust particles, smokes. You know that. And when the rays of light fall on these minute particles, जेव्हा प्रकाशाची किरणे या मायन्यूट पार्टिकल्सवरती पडतात, द पार्टिकल्स स्प्रेड द लाईट इन ऑल डायरेक्शन. ते पार्टिकल्स त्या लाईटला सगळ्या डायरेक्शननी स्प्रेड करतात आणि याला स्कॅटरिंग ऑफ लाईट असं म्हणतात. दिस इज कॉल्ड स्कॅटरिंग ऑफ लाईट. नेक्स्ट इज ट्रान्समिशन ऑफ साऊंड. All the sound that we hear reaches us through the surrounding air. जो काही साऊंड आपण ऐकतो तो आपल्या सराउंडिंगला जी एअर आहे त्या एअरमुळे आपल्याला ऐकू येत असतो. द डेन्सिटी ऑफ एअर ऑल्सो चेंज ड्यू टू द चेंज इन इट्स टेम्परेचर. एअरची जी डेन्सिटी आहे ती टेम्परेचरनुसार चेंज होत असते. वी कॅन हिअर द साऊंड बिकॉज ऑफ द सराउंडिंग एअर. आणि एअरची जी डेन्सिटी आहे ती टेम्परेचरनुसार चेंज होत असते. इन द विंटर द डेन्सिटी ऑफ एअर इज इन्क्रीजेस. विंटरमध्ये एअरची जी डेन्सिटी आहे ती वाढलेली असते. दॅट्स वाय वी कॅन हिअर द विसल ऑफ डिस्टन्स ट्रेन क्लिअरली अर्ली इन द मॉर्निंग इन विंटर. आणि त्यामुळेच विंटरमध्ये आपल्याला लांब अंतरावर जरी ट्रेन वगैरे जात असेल तरी त्याचा साऊंड आपण क्लिअरली ऐकू शकतो in winter season, because temperature is changed, the density of air is changed due to the change in the temperature, and air is a useful medium for transmission of sound. Sound transmission साठी air हे एक प्रकारचे important and useful medium आहे. Next is temperature regulation. The earth receive energy from the sun. earthला एनर्जी ही सनपासून मिळते. द एनर्जी इज रिफ्लेक्टेड बाय द अर्थ इन अ फॉर्म ऑफ हीट. आणि जी काही आपल्याला एनर्जी मिळते ती आपल्याला हीट आणि लाईटच्या स्वरूपामध्ये मिळते. द कॉन्स्टिट्युएंट ऑफ एअर सराउंडिंग द अर्थ सच ॲज वॉटर वेपर, कार्बन डायऑक्साईड ॲब्झॉर्ब अ पार्ट ऑफ दिस हीट. आणि आपल्याला माहिती आहे एअर इज अ मिक्सचर अँड डिफरंट टाईप कॉन्स्टिट्युएंट इन द एअर सराउंडिंग द एअर. डिफरंट टाईपचे कॉन्स्टिट्युएंट जे अर्थमध्ये वॉटर वेपर, कार्बन डायऑक्साईड, ते काय करतात, ही हीट ॲब्झॉर्ब करतात. दे ॲब्झॉर्ब दिस हीट अँड गिव्ह इट टू द अदर्स. दॅट्स वाय अर्थ सरफेस रिमेन वॉर्म. आणि ही हीट ॲब्झॉर्ब करतात आणि इतरांपर्यंत पोहोचवतात. त्यामुळे अर्थ सरफेस जो आहे तो वॉर्म राहतो अँड सुटेबल फॉर ऑल लिव्हिंग वर्ल्ड. आणि त्यामुळे सर्व लिव्हिंग थिंग्स ज्या आहेत त्या व्यवस्थित अर्थवरती राहू शकतात. इफ नो एअर ऑन अर्थ वी कॅनॉट लिव्ह ऑन इट. जर अर्थवरती एअरच नसती तर आपण व्यवस्थित राहू शकलो नसतो. द ॲव्हरेज टेम्परेचर ऑफ द अर्थ सरफेस वुड हॅव बी व्हेरी लो. इन दिस वे हिअर द प्रॉपर्टीज ऑफ एअर पार्ट इज कम्प्लिटेड.